नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. औषधे नाहीत, बेडवर चादरी नाहीत, मग रुग्णालय कशासाठी? जाकीर हुसेन हॉस्पिटलवर प्रशासनाचा दुर्लक्षाचा आरोप. $50 लाख खर्च पण बालरोग कक्ष बंदच. जाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये नेमकं चाललंय काय? रुग्णालयात उघड्या वायर, बेडवर चादरी नाहीत, नाशिक महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा पर्दाफाश. नाशिक महापालिकेच्या डॉक्टर जाकीर हुसेन रुग्णालयाचा बोजवारा. गोरगरीब रुग्णांवर उपचाराऐवजी हालअपेष्टा. नाशिक शहरातील गोरगरीब रुग्णांसाठी आधार असलेल्या महापालिकेच्या डॉक्टर जाकीर हुसेन रुग्णालयाची धक्कादायक अवस्था समोर आली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयात मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याचा आरोप होत आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना बाहेरील खासगी मेडिकलमधून औषधे खरेदी करावी लागत आहेत. यामुळे गरीब रुग्णांना आर्थिक फटका बसत असून महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. इतकेच नाही तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या अनेक रुग्णांच्या बेडवर चादरीही उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे. वारंवार तक्रारी आणि पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान सुमारे $50 लाख खर्च करून उभारण्यात आलेला बालरोग कक्ष गेल्या 3 वर्षापासून बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. एवढा मोठा खर्च करून उभारलेली सुविधा रुग्णांसाठी सुरूच करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर रुग्णालयातील अनेक ठिकाणी विद्युत तारा उघड्या अवस्थेत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना शॉक लागण्याच्या घटनाही घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. दरम्यान आता या सर्व मुद्द्यांवर महापालिकेच्या महासभेत चर्चा होणार का? महापालिका आयुक्त या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देणार का? आणि गोरगरीब रुग्णांना मूलभूत सुविधा कधी मिळणार? हे सर्व प्रश्न उपस्थित होत असून आता महापालिका प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे. आम्ही जाकीर हुसेनमध्ये मीटिंग होती आमची. आम्ही मीटिंगसाठी इथे आलो आणि मीटिंग झाल्यानंतर त्यानंतर आम्ही व्हिजिट केली, पूर्ण हॉस्पिटलची व्हिजिट केली. तर खूप अत्यंत म्हणजे वाईट परिस्थिती आहे. बेडची पण खूप वाईट परिस्थिती. तिथे बेडवर चादर नाही आहे. पेशंट विदाऊट चादरचे तिथे आहे म्हणून. आणि स्विच बोर्ड्स आहे. सिस्टरांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तिथे करंट बसतो आणि इथे साफसफाई पण नाही आहे. तुम्ही जर बघितलं असेल इथे गेटमध्ये एंट्री करताना इतकी घाण पडलेली आहे, म्हणजे साफसफाई काहीच नाही इथे. आणि डॉक्टरांच्या काही मशिनरीच्या मागण्या आहेत, त्या आम्ही त्यांना सादर करू. माझं महापौरांना पण एक मागणी आहे की इथे हॉस्पिटलमध्ये ज्या काही मशिनरी लागतील, जसे की सिटी स्कॅन आहे, सिटी स्कॅन सोनोग्राफी नाही आहे इथे. रक्त चाचणीला पण खूप अडचणी येत आहे नागरिकांचं म्हणणं असं आहे की इथे चार्जेस घेता, रक्त चेक करण्याचे चार्जेस घेता आणि बाहेर हॉस्पिटलमध्ये चार्जेस नाही आहे याची, अशी नागरिकांची पण कंप्लेंट है. आज हम लोग प्रभाग नंबर 14 के नगर सेवकों को मीटिंग के लिए बुलाया गया था, जहाँ कुछ पॉइंट्स डिस्कशन के लिए हम लोग को ऑलरेडी दिए गए थे. वो पॉइंट्स के अलावा जब हम लोगों ने हॉस्पिटल का सरप्राइज विजिट किया, ईच एंड एवरी फ्लोर पर जाके हम लोगों ने पर्सनल चीज़ें चेक की. मशीनरीज़ यहाँ पर बिल्कुल भी अवेलेबल नहीं है, कुछ बहुत ही बुरे कंडीशन में है. बेड्स नहीं है, मेट्रेसेस फटे हैं और लोगों की जो परेशानियां हैं उन लोगों से हमने फेस टू फेस उनसे पर्सनली बात करी, इन्फॉर्मेशंस निकाली. स्टाफ का यहाँ क्या प्रॉब्लम है, उनको क्या दिक्कतें आ रही हैं रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी, जो यहाँ पर अवेलेबिलिटी नहीं है. क्लीनलीनेस सबसे बड़ा मेजर इशू है यहाँ का. इलेक्ट्रिसिटी से भी काफ़ी परेशानियां हैं उनको. स्विच बोर्ड्स यहाँ काफ़ी पुराने हो गए हैं, जिसकी वजह से स्टाफ को भी काफ़ी दिक्कतें हो रही है. और क्लीनलीनेस तो यहाँ सबसे ज़्यादा तकलीफ़ वाला काम है. लोग यहाँ आ रहे हैं, पीने के पानी का जो वाटर कूलर है
उसके आसपास के भी हम लोगों ने काफ़ी पिक्चर्स निकाले हैं। बहुत सालों पुराने यहाँ अलग अलग गवर्नमेंट हॉस्पिटल्स के डॉक्यूमेंट्स पड़े हुए हैं जिसका कोई इंचार्ज नहीं ले रहा है। काफ़ी चीज़ें मैंने आज आके वर्कआउट की है, सॉर्ट आउट करी है, लाइन अप करी है और मैं यही कोशिश करती हूँ इंशाल्लाह कि हर चीज़ लेवल पे हो जाए। यहाँ के स्टाफ से भी मैंने पर्सनल मीटिंग ली है और आते हुए वीक में भी हम लोगों की उनसे फेस टू फेस इंटरेक्शन होने वाला है। उनको क्या प्रॉब्लम आ रही है वो भी मैं उनको सॉर्ट आउट करूँगी। यहाँ के टेंडर जिनके पास है उनसे भी मैं बात करूँगी। महापौर मैडम से भी मेरी यही रिक्वेस्ट रहेगी कि एक बार क्योंकि इतना बड़ा स्पेसिंग है, सिविल हॉस्पिटल से भी काफ़ी उम्मीद है लोगों को और मेरा यही टारगेट रहेगा कि वहाँ अप्रोच करने के बजाय लोग यहाँ आके अब अप्रोच करें। इस मुकाम तक मेरे को यह जाके हॉस्पिटल लेकर जाना है। थैंक यू। नाशिक आवाज न्यूज।